नमस्कार, माझं नाव सृष्टी दीपक दनाने, म्हणजे तुमच्या सर्वांचीच आवडती केवडा. तुम्ही 10वी अ ला भरभरून प्रेम देत आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पण तुम्ही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपल्या 10वीचे नवनवीन अपडेट्स मिळतील, नवनवीन एपिसोड्स पाहायला मिळतील. चला, आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका 10वी. धन्यवाद. सुन्या, हा काल शाळा सुटल्यावर कुठे दिसला नाहीस? कुठे गेला होतास? ती उशीर पावतर जरा शाळेतच होतो. कशाला? कशाला म्हणजे 10वीचं वर्ष आहे, अभ्यास करायला नको होय? आणि यंदा नापास झालो तर आयला हो र, उगीच अभ्यास केला. नापास झालो तरच इथं राहीन, आणि पास झालो तर तिकडे कॉलेजला जायला लागेल. पण कॉलेजमध्ये जाधव मॅडम नसते होय अभ्या? अरे हायस्कूलच्या मॅडमला कॉलेजला शिकवाय नाही येत होय? आधी मला तू हे सांग, तू काय मॅडम साठी 10वी नापास होणार आहेस का? त्यात काय एवढं, प्रेमात करावं लागतं तेवढं. ए, कुठलं प्रेम आणि कवा झालं? अरे काल त्यासनी शाळेतनं घरी जाताना बघितलं तेव्हा. अरे माझ्यासाठी थांबल्या, माझ्यावर बोलल्या आणि मगच गेल्या. मला वाटतं त्यांच्या बी मनात हाय र. ए माकडा, मला म्हणलास अभ्यास करायला थांबलो होतो, खोटं बोललास ना? अरे बोललो असं खोटं, पण माझं प्रेम खरं आहे रे. होय आब्या, याला दवाखान्यात नेऊन भरती केला तर होईल का रे बरा? हे येड्या, अरे प्रेमावर औषध नसतंय, प्रेम हेच एक औषध आहे. हायला आब्या, हे तुझ्यापेक्षा अवघड बोलायला लागले की. अरे पण त्याला हे कळण्यात आले की ह्याच्यामुळे त्याचं पुढचं आयुष्य किती अवघडून बसेल. थांब जरा. सुन्या ऐक, आता का नाही मला व्यवस्थित सांग, नक्की तुला काय वाटतंय, तुझ्या मनात काय आहे? मला ना मॅडम बरोबर लगीन करायचंय बस. आणि वरात बिरात? वरात आहे की, बैल गाडीत. तिच्या भात बिन नसले. चला तर आज आपण काही अवघड शब्दांचे स्पेलिंग, त्यांचे उच्चार आणि अर्थ बघणार. सगळे तयार आहेत ना? ठीक आहे. मग पहिला शब्द, तर पहिला शब्द आहे नॉलेज. कोण सांगेल? मॅडम, मी सांगू? कशा का सगळ्याच्या पुढे जायचं असतं. अगं मग तुला येत असेल तर तू दे की उत्तर. बया, तुझ्या बाजूनं बोललं तरी तसंच अवघड आहे तुझं. असू दे. केवढा पण तू नको, तू प्रत्येक वेळेस सांगतेस. या वर्गात अजून दुसऱ्या कुणाला येत नाही का रे? तुझं ऐकलं वाटतं मॅडम ना. सुनील, तुला येतं याचं स्पेलिंग? अरे तुझ्या लक्षात तरी आहे का मी काय विचारलंय? मॅडम, तुम्हाला अजून माहित नाही माझं नॉलेज. अरे वा, जवळपास तरी गेलास की. बरं सांग. सोप्पा आहे. NOLEGE, नॉलेज. अगदी चुकीचं आहे तुझं उत्तर. दुसरं कोण सांगेल? मी सांगतो मॅडम.
KNOWLEDGE. व्हेरी गुड विकास, छान छान छान. बस. अहो मॅडम, पण के कसं काय येईल? तसंच जसं आम्हाला वाटलं तुला उत्तर येईल. बस खाली. एक पटका आणला माझ्याकडे. अरे हान तू, हान म्हणले ना, हान. अरे घाल्या, येत होतं तर गप बसायचं ना, कशाला हुशारकी दाखवायची? तू बाहेर गाव, तुझी सगळी हुशारकीच काढतो बघ. आणि मी सोडून व्हय? ए क्या बस की गप. तुला माहित आहे ना त्याला आता कोणच दिसेना. हां चला, आता दुसरा शब्द. दुसरा शब्द आहे कॉटन. हे जे येतंय की मॅडम मला. बघितलं ते मगाशी. बस खाली. मॅडम मी सांगू? हा. हे अरे आम्ही दोघं बोलतोय ना, तू कशाला मध्ये? बस बस. अभिजित, सांगतोयस ना? मी सांगतो की मॅडम. अहो त्याचं स्पेलिंग आहे KOTN. सोपं आहे, तुम्ही म्हणला तसंच. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही, नको सांगू उत्तर. तुला विचारलेलं मी. हात पुढे कर. तुम्ही म्हणाल तसं. मॅडम, अहो मारलंय त्याचं काय नाही, पण उत्तर बरोबर आहे का चूक आहे ते तरी सांगा. पूर्णपणे चुकीचं आहे. चिडताय कशाला? वाईट प्रेमानं सांगा की. तुम्ही पुस्तकं काढा आणि वाचा. मी जाते. माझ्यावर उचलाय ना, मागच्या वर्गावर राग काढताय होय? हो का? तुला अजून माहिती कुठे आहे माझा राग? लेक्चर संपलं ना की स्टाफ रूम मध्ये ये, मग सांगते. बघितलंस, मला एकट्याला भेटाय बोलवलंय. मला वाटतंय त्यांच्या विमानात हाय र. हे लगा, अरे तुम्ही तरी प्रेमानं बघा की. हा, काय झालं मॅडम? सर, मी आता त्या मुलाला शाळेतून हकलवल्याशिवाय शांत बसणार नाही. येऊ दे त्याला. सरळ जंगम सरांसमोर उभा करते की नाही बघा. काय झालं नक्की? तुम्ही आधी शांत व्हा बघू. शांतच आहे मी. हे देखील चिडून सांगताय मॅडम तुम्ही. अहो तो वागलायच असा. मी कधीपासून तुम्हाला तेच विचारतोय की कसा वागलाय, काय झालंय? मला तुम्हाला सांगायलाही कसं तरी वाटतं सर. तुम्ही सांगू शकता, इथं दुसरं कोणी नाहीये. खूप काय गंभीर घडलंय का? मी बोलवू का त्या मुलाला? तुम्ही कशाला बोलवाल? मी बोलवलंय त्याला. येऊ देत. आधी ना त्याला चांगल्या 10 नाही 20 छड्या देते आणि मग जंगम सरांसमोर उभा करते. तुम्ही चला सोबत. आपण कोणाला न्यायचंय ते तरी सांगा. अहो तोच 10वी मधला सुनील डांगे. अतिशय नालायक आणि वाया गेलेला मुलगा आहे. सतत माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत असतो. आता आपल्याला कळत नाही का आपल्याकडे कोण कसं बघतंय ते? काल शाळेतून घरी जाताना वाटेत थांबला मला भेटायला. छड्या दिल्या तरी हसून घेतो. एक टक माझ्याकडे बघत असतो.
आज तर लेक्चरमध्ये मला म्हणे मॅडम माझ्याशी प्रेमानं बोला, त्याच्यामुळे मी लेक्चर सोडून आली. अहो मॅडम, प्रेमानं बोला असं म्हणालाय तू, प्रेमाचं बोला असं नाही ना. तुम्ही बसा. अहो बसा, हो बसा. हे बघा, मी त्या मुलाला चांगलं ओळखतो. तो असा मुलगा नाही. आणि मला वाटतं आपण या सगळ्याकडे थोडं शांतपणे आणि विचारपूर्वक बघितलं पाहिजे, नाही का? सर, एवढ्या सिरियस गोष्टीकडे तुम्ही इतक्या कॅज्युअली कसं काय बघताय? कारण तुम्ही खूप सिरियसली बघताय मॅडम. कसं आहे ना, हे सगळे मुलांमधले बदल आहेत. आता हार्मोनल चेंजेस बद्दल मी तुम्हाला सांगायची गरज आहे का? दरवर्षी एखाद्या मुलीला मनोमन एखादे सर किंवा एखाद्या मुलाला मनोमन एखाद्या मॅडम आवडलेल्याच असतात. हा, आता सामाजिक भान लक्षात घेता काहींना ते कंट्रोलमध्ये ठेवता येतं आणि काही जण असे सुनील सारखे व्यक्त होतात. खर तर असे बदल मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये खूप लवकर होतात. पण आपल्याकडे मुलींवर असलेली बंधनं लक्षात घेता मुलं खूप लवकर व्यक्त होतात. हा, पण त्यांनाही याचा नेमका अर्थ लागत नाही. प्रेम, आकर्षण या सगळ्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असलेलं महत्वाचं वर्ष म्हणजे 10वी. आता मला सांगा मॅडम, तुम्ही मुलींना मासिक पाळीबद्दल किती छान पद्धतीने समजावून सांगता की नाही? तसंच मुलांना त्यांच्या शरीरात, त्यांच्या मनात होणाऱ्या बदलांविषयी सांगायचंय, म्हणजे सांगणं गरजेचं आहे, नाही का? हे सगळं मी त्याला सांगू म्हणजे तो आणखी विचार करेल ना. असं कसं होईल मॅडम? एखाद्या गोष्टीची उत्सुकता ते साध्य होईपर्यंतच असते ना. एकदा का उत्सुकता संपली की त्यातलं आकर्षण आणि विचार दोन्ही संपतात, हो ना? आणि जरी नाही संपले तरी आपल्याला त्यांना नैतिकतेच्या चौकटीत बसवून देता येतच की. हा, पण आपण त्यांच्यापासून लांब जाऊन त्यांची उत्सुकता जास्त वाढवतोय बरं का. आणि मग याचा परिणाम म्हणून त्यांनी त्यांची शोधलेली उत्तरं ही सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय चुकीची आणि वाईट असतील, हो की नाही? आपल्याकडे असं घरी विचारायची सोय नाही. मित्रांमध्ये या भावना अजूनच तीव्र केल्या जातात. मग राहिलं कोण? आपणच ना. मग आपणच नाही समजवणार तर कोण समजवणार? बरोबर आहे, म्हणजे पटतंय मला. पण सर, माझ्यात नाहीये हिंमत. ठीक आहे, डोंट वरी, मी बोलतो त्याच्याशी. पण तुम्ही आता शांतपणे पुढच्या तासावर तरी जाल ना? म्हणजे एवढं तरी कराल ना? हो. आणि थँक्यू. म्हणजे तुम्ही जितकं समजून घेतात तितकं प्रत्येकाने एकमेकाला समजून घेतलं ना, तरी कधी कोण कुणावर रागवणारच नाही ना, कुणाचा रागराग करेल. तुम्ही खरंच खूप वेगळे आहात सर. चला, मी येतो. हे मुलींनो, वर्गात जा. काय सुनील, काय चाललंय? काय नाही, तिकडे पोरं खेळतात, कुत्र सारखंच मध्ये मध्ये येतंय आणि तिकडं मोरे काका पाणी भरतात. अरे बाहेर काय चाललंय नाही, तुझ्या आत काय चाललंय ते सांग. सर, तुम्हाला कोण काय बोललंय का? ये बस बस बस. काय वाटतं तुला?
त्याशिवाय तुम्ही मला इथं एकट्याला भेटाय बोलावणार ना. मग सांगतोयस ना, जाधव मॅडम बद्दल तुला नक्की काय वाटतं? हा सर, कसं काय सांगू? एकदम बिंदास सांग. मला तुझा मित्र समज आणि सांग. सर, तुम्ही माझा मित्र. मग काय त्यात? हे बघ, खांद्यावर हात पण टाकला. सांग आता. सर, सांगतो. मला सारख्या मॅडमच दिसतात आणि त्या खरोखर समोर आल्या ना कस तरीच होत. त्यांच्याकडे नुसतं बघत बसावंच वाटतं. शिकवताना कावा कावा लग्नाच्या साडीत दिसतात आणि स्वप्नात तर कावा कावा मी लगीन बी केलेलं असतं. आणि सर, मला का ना आता त्यांच्याशीच लगीन करायचं. अजून काय काय वाटतं? म्हणजे अजून लय काय वाटतं, पण असं का होत असेल हो? अट्रॅक्शन, आकर्षणामुळे होतं सुनील. मला सांग, तू वर्गात सगळ्यात मोठा आहेस, बरोबर? त्यामुळे तुझ्या वयानुसार या भावना येणं स्वाभाविक आहे. पण तरी सामाजिक भान आणि त्या माणसासोबत असलेलं आपलं नातं हे खूप महत्वाचं असतं. हे कधीही विसरायचं नाही. सर, कावा कावा येतंय मनात, सहनच होत नाही. त्यासाठी मन चांगल्या विचारात असणं गरजेचं आहे आणि आपला वावर चांगल्या माणसांच्यात असणं गरजेचं आहे. आपण स्वतःला सारखं सांगायचं की आपलं लग्न झाल्यावर आपल्या आयुष्यात कोणतरी येणारच आहे, पण या आपल्या शिक्षिका आहेत, त्यांच्यासोबतचं आपलं नातं एकदम पवित्र असतं. जशी आपल्या घरातली मोठी माणसं असतात ना, तसे शाळेतले शिक्षक सुद्धा. सर, पण कसं करायचं? एकदम सोपं आहे, सांगतो. आपलं मन एकदम स्वच्छ ठेवायचं. मनात कुठलाही वाईट विचार येऊन द्यायचा नाही. म्हणजे हा विचार काय वाईट नाही, फक्त ती येण्याची वेळ आणि ज्या व्यक्तीबद्दल आलाय ती व्यक्ती, दोन्ही चुकते. कसं आहे सुनील, आपल्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी येणारच असतात, पण तोवर तुला स्वतःला सावरावं लागेल. एकदा का मन सावरलं ना, शरीर आपोआप सावरतं, आहे की नाही? आणि मला सांग सुनील, तू एक गरीब घरातून आलेला होतकरू विद्यार्थी आहेस, आहे की नाही? या सगळ्यामुळे तुझी, तुझ्या आई वडिलांची, तुझ्या मित्रांमध्ये झालेली बदनामी चालेल का तुला? आपण शाळेत काय तू सांग बरं, नाव कमवायला, हो की नाही? त्यामुळे स्वतःला सांगायचं, या मॅडम आपल्या घरातल्याच आहेत आणि हे देवाचं मंदिर. कळतंय? आपण ज्या भावनेनं देवाकडे बघतो, ज्या श्रद्धेनं देवाकडे बघतो, ज्या विचाराने देवळात जातो, त्याच विचाराने शाळेत यायचंय. सोपं आहे ना? जमेल ना? जमेल जमेल. आधीच हे मला कोणी समजून सांगितलं असतं, तू हे विचार मी कावाच केला नसता. सगळी नुसती म्हणायची हे असं आहे ते तसं आहे, पण का हे कुणीच सांगितलं नाही. त्याच्यामुळे मग अजूनच प्रश्न पडायचे आणि अजूनच विचार यायचा. सर, पण हितनं पुढं कावाच असं होणार नाही. ह्यो सोन्याचा शब्द आहे आणि आता ना 10वी पास होऊनच दाखवणार. अरे वा, शाबास. याकडे जास्त लक्ष दे, मग दुसरे विचार मनात यायचे नाहीत. चला जाऊ वर्गात. सर, माझ्यासाठी एक कराल? बोल की. माझ्याकडनं मॅडमची माफी मागाल का? अहो, त्यांनी लय काय बाई विचार केला असेल माझ्याबद्दल. तूच जाऊन सांग ना. अहो, मी कसं जाऊ आणि कुठल्या तोंडाने जाऊ? अहो, मी तोंड दाखवायच्या लायकीचा बी नाही. म्हणूनच सामोरं जा, तरच विचार जातील. जितका पळशील
तितका पाठलाग करतील. आईला असं बी असतं. मग लागलीच जातो सर. थँक्यू बरं का. अरे राहू दे, चल. मॅडम मॅडम अहो ऐका की. तुला अजूनही तेच करायचंय का? अहो नाही मॅडम, माझ्यामुळं तुम्हाला लय मनस्ताप झाला, म्हणून म्हणलं तुमची माफी मागावी. माफी मागून मनातले विचार जातील तुझ्या? हा विचार केलेत म्हणून तर माफी मागायला आलो. आणि तुम्ही आमच्यासाठी देवासारखा आहे, हे कवाच नाही विसरणार. माफ करा की. हेच तुला आधी कळालं असतं तर किती बरं झालं असतं ना. आता कळले की. द्या की आशीर्वाद. ठीक आहे, जा. सुनील, अभ्यासात काही प्रॉब्लेम आला तरी विचारशील. हो मॅडम. मुसवलं गण होत सारे आधार कुणाचा नाही. बसा. काय सुनील, कसा आहेस? आता एकदम भारी. सांगा कुठला धडा काढायचा? अरे हो हो, अभ्यासाची एवढी गोडी कधीपासून? सर, त्या अभ्यास करते तीच चांगला आहे, करू दे त्याला. अरे हो, त्याआधी एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होणार आहे. संस्थेतले काही अधिकारी आपली शाळा तपासायला येणार आहेत. सर 2 वर्ष झाली नुसतं ऍक्टिव्ह इन्स्पेक्शन होणार आहे. त्यासाठी अभ्यास करायचा, तयारी करायची, मग कोणतरी आज येईल उद्या येईल म्हणून वाट बघत बसायची. पण येत तर कोणच नाही ना. होत तर काय सर, यंदा तरी येणार आहेत का नुसतीच फुलदान आहेत? नाही नाही, यंदा नक्की येणार आहेत. स्वतः जंगम सरांनी ताकीद देऊन आम्हाला सूचना केलेत आणि माझंही संस्थेत बोलणं झालंय. नक्की कधी ते नाही माहीत, पण पुढच्या 2 दिवसात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून शाळेची स्वच्छता करायची आहे. ठीक आहे? अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि स्वच्छ कपडे घालून यायचं आहे. अहो सर, पण एवढं सगळं 1-2 दिवसात कसं काय होईल? कपडे धुवायचं आणि स्वच्छतेचं ठीक आहे, अहो पण अभ्यासाचं काय? हो सर, अहो पहिल्या घटक चाचणीपासून वाया अपूर्ण आहेत, त्या 1-2 दिवसात कशा पूर्ण करायच्या? आम्ही ज्या त्यावेळी तुम्हाला अभ्यास पूर्ण करायला वेळ दिला होता ना, का नाही केला? कोणाची चूक आहे? आमचीच. मग पूर्ण कोण करणार? आम्हीच. सर माझ्या बी वया अपूर्ण आहेत, पण 2 दिवसात मी सगळ्या पूर्ण करतो का नाही बघा. अहो पण सर आमच्या इतक्या वेळा पूर्ण. अगं तू अभ्यास मंत्री आहेस, तूच नाही वह्या पूर्ण केल्या तर आम्हाला कसं म्हणशील अभ्यास करा म्हणून? ऐका, अभ्यास म्हणजे फक्त वह्या पूर्ण करणं नाही आहे, म्हणजे त्या तर करायच्या आहेतच, पण त्यांनी ऐनवेळी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर सुद्धा द्यायची आहेत. ते ऐनवेळी कुणाला काहीही विचारू शकतात बरं का. त्यामुळे येताना नीट वाचून पाठ करून समजून उमजून यायचं आहे. काय सागर, मधुकर? सर, तुम्ही आमच्या दोघांचीच नावं का घेतली? ह्यो विपल्या, ह्यो दर्शा, हे किरण्या, हे सुन्या, ही साक्षी, ती मैरी, ह्या पण गंड आहेत की. आणि ती ज्योती, ती बी आहेच की गंड. नाव ज्योती आणि अभ्यासाच्या नावानं सगळा अंधारच आहे. सांग ह्या जाड्याला लय मस्ती आली होय म्हणा, शेतच फुगा टाकेन फोडून. आणि या सगळ्यासोबत जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा चांगला सराव करायचा आहे. त्याचं काय आहे, आपल्या शाळेला जे गुण मिळालेले असतात त्यावरून संस्था आपल्याला अनुदान देत असते आणि त्याच गुणांवरून दिलेला निधी कमी देखील करत असते. त्यामुळे शाळेच्या बाह्य अंगांसोबत अंतरंग म्हणजे तुम्ही मुलंसुद्धा खूप सुंदर दिसला पाहिजे आणि वागला पाहिजे. येते का लक्षात?
सर अहो लक्ष देऊन काय करायचं आमच्याच्यानं झालं तरी पाहिजे ना. तुला जमलं की सगळ्यांना जमेल. मला फक्त तुझीच जास्त काळजी आहे. चला आता अभ्यासाकडे वळूयात. कुठं होतो आपण? ह्या शाळेत काय जातंय अमुक करा तमुक करा सांगायला. करू लागायला कोणी याचं नाही ते. करू लागायला याला ते काय दिवाळीच कानवलंयत का? बोललीस का मधी चोंबडे? तुझा तरी आहे का सगळा पूर्ण? मग काय मी का तुझ्यागत आहे का? माझ्याकडे नाहीस ना मग पल्ले दे की माझा बी पूर्ण करून. आणि तिचं अक्षर कळायचं नाही वे. अरे एवढ्या वर्ष शिकून त्या कुरकुट्याला कळलं नाही तर एक दिवस येणार आहे त्या इन्स्पेक्शनच्या साहेबाला काय कळेल? रत्ताळ त्यासनी कळू दे नाही तर नाही, पण मी तुला लिहून देणारच नाही. एक वेळ किरण्याला देईन पण तुला नाही. चालतंय मग मला दे. हे घे माझ्या वया आणि तुझ्या वहीचं बघून लिहून आण, नाहीतर ह्या माझ्यात नाव पण तुझंच लिहिशील बघ. मी काय एवढी येडी आहे का? एवढी नाही त्याच्यापेक्षा आहेस. ए बाबा बस गप आता. एकतर आधीच माझा बी अभ्यास नाही झाला. तुझा कसा काय राहिलाय अभ्या? अगं आता आईचं असं झाल्यावर महिनाभर मी तरी कुठं आलो होतो ना शाळेत. तवाचाच आत्ता कुठं पूर्ण केलाय बघ. आत्ताचं हळूहळू करायचं म्हणलेलं पण तेवढं ते इन्स्पेक्शनचं काहीतरी आलं. मग राहिल्यात त्या वह्या दे माझ्याकडं, मी लिहिते. तू पाठांतरावर लक्ष दे, कारण वर्गात कुणाला बी अवघड प्रश्न विचारला तर सगळ्यात आधी तू उत्तर देतोस. आता बी तूच द्यायचं. अगं पण तू घरातलं गुरांचं हे समज बघून तुझा अभ्यास करणार का माझा? दोघांचा बी. काय होईल, रातचं जागायला लागेल ना. असं बी रातची झोप येत नाही मला. दे माझ्याकडे, मी लिहिते. मध्या मी तुझं लिहितो, माझा अभ्यास पूर्ण आहे. माझं तू लिहितेस ना पल्ले? हो, आणि तू बी पाठांतर कर. आणि सगळ्यात जास्त मध्ये तू. शाळेत कोणी बी आलं ना तर पहिला प्रश्न तुलाच विचारतात, कारण तुझ्या तोंडाकडे बघूनच कळतं काय उत्तर येत नसेल. खरंच होय? हो म्हणजे तसं होतं खरं तर. आता तुम्ही बघा असं पाठांतर करतो असं पाठांतर करतो काय बी विचारू द्या पहिलं उत्तर मीच देणार. माझी तर लय इच्छा आहे या मध्याला काही विचारलंच नाही पाहिजे, नाहीतर शाळेचा हाय जीव बिंडी माघारी जाईल. आणि कुरकुटे हाताने दिसू ते यागडाच. ए किरण्यान पिटुकल्या तुम्ही उद्या बघाच रे. झाला